हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि हे स्वागत थेट मी डायरेक्ट मोठं व्लॉग सेटअपमध्येच करतो, कारण की बराच लेट झालं. मला प्रॉपर असं सुरुवात करताना आली. आता बघू शकता 9:40 झाल्यात. टायटल थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल, आपण निघालो आहे टुवर्ड्स माळशेज. ह्या इयरची, ह्या मॉन्सूनची पहिली माळशेज राईड. आणि बघायला झालं तर पाऊस अजून तेवढा नाही आहे. होपफुली त्या एरियात असेल. ढगाळ वातावरण आहे, ऊनही नाही आहे, पण गरम होते सध्या, कारण की मी फुल पॅक आहे विंडशीटरमध्ये. सो तुम्ही बघू शकता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जागोजागी रस्ता रुंदीकरणाची कामं चालू आहेत, आणि त्यामुळे थोडाफार ट्रॅफिक होतं आहे. बॉटलनेक होतात बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे ट्रॅफिक आहे. हे पुढे येऊन पुन्हा एकदा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. आय थिंक हा रस्ता होते कसाच चालू राहणार आहे. ओके, सो बाईकचा ॲडव्हान्टेज आहे, फटाफट निघतो आहे बाजूने. ठीक आहे, ट्रॅफिक तर आहेच. हे पुढे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे हा रस्ता अचानक 6-7 लेनवरनं 2 लेनवर शिफ्ट होतो आहे, आणि त्यामुळेच हा मागे सगळा ट्रॅफिक होता. आता थोडासा ओपन झाला आहे. चला पळवून घ्या फटाफट जेवढा रस्ता मिळतो आहे. आणि चुकी गेली मी विंडशीटर घालून. मी एखादं दुसरं बॅकअपसाठी काहीतरी जॅकेट आणायला पाहिजे होतं. बेकार गरम होतं याच्या आतमध्ये. तर मग आलो पुढे, आणि रस्ता पुन्हा 4-6 लेनवर शिफ्ट झाला आहे. आणि जर तुम्ही माळशेजला जाता, तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे. तुम्ही इथून निघून बदलापूरवरनं जाऊ शकता. बारवी डॅमवाला जो रोड आहे, तो रोडचा जबरदस्त सिनिक रोड आहे, तिकडनं जाऊ शकता. पण मी आज मुद्दाम हा प्रेफर केला आहे, कारण की तिथंसुद्धा जाईन. मी प्लॅन आहे की तिकडनं पण माळशेजची एक राईड करायची. पण आजची जी राईड आहे ती इकडनं, ह्या रस्त्याची कंडिशन कशी आहे ओव्हरऑल ते दाखवायसाठी. चला आता आपण पार करू कल्याण शिवफाटा, जो पुढचा येईल लजीज ढाबा, मिनी पंजाब वगैरे जसं आपल्या बाजून निघून जाईल. त्या पुढच्या ब्रिज खालून आपल्याला घ्यायचं राईट. मला राईट, इथे काही सिग्नल बिग्नल नाही आहे. कधीतरी पोलीस आले असतात, पण आज तेही नाही आहे. आपण एंटर झालं कल्याणमध्ये, आणि थोडं फ्यूल अप करून घेऊया. HP फक्त पॉवर पेट्रोलच आहे. बरे, तेच हवं होतं. हे लागलो आहे पुन्हा रस्त्याला. टँकफुल, एक बेस्ट फिलिंग आहे जेव्हा टँकफुल असतो. आता इथून आपण सरळसुद्धा जाऊ शकतो. इथे महाराजांची मूर्ती आहे या चौकात, तिथून आपण एक तर सरळ जाऊ शकतो, किंवा हा लेफ्टवाला रोडने जाऊ शकतो. सो आय प्रेफर की मी लेफ्टवालाच रोडने जातो. आतून म्हणजे सरळच रस्ता आहे तो. इथे आतमध्ये थोडे टर्न वगैरे करत जावं लागणार. हा लेफ्ट नाही, तो लेफ्ट. चलो, सो जोपर्यंत आय थिंक सिटी पार करत नाही तोपर्यंत हा असाच ट्रॅफिक राहणार आहे ऑन अँड ऑफ. सो थोडा पुढेच भेटूया, इथून थोडा रोड सिनिक सुरू होईल तिथे भेटू. तर मग हे हळूहळू सिटी एरिया मागे टाकत आपण थोडा सिनिक आहे. अजून आजूबाजूला बिल्डिंग दिसत असेल, पण ग्रीनरी पण दिसायला सुरू झाली आहे. सो कांबा गाव इथे आहोत आपण, आणि इथून स्ट्रेट टुवर्ड्स माळशेज, म्हणजे हा मुरबाड रोड आहे. तर आता तरी जिथे सिमेंटचा झाला आहे खूप जबरदस्त कंडिशनमध्ये. लास्ट टाईम जेव्हा मी खूप टाईममध्ये आलेलो डांबराचा होता, आणि खूप ठिकाणी खड्डे आणि पॅच वगैरे खूप जास्त होते. सो आता तरी बऱ्यापैकी काम झालं इथे तरी. सो बघूया पुढे रोडची कंडिशन कशी आहे. तिथपर्यंत रोड चांगल्या कंडिशनमध्ये होता. इथून पुढे आता तरी छोटासा पॅचवाला रस्ता आला आहे, आणि हा आपला जुना डांबराचाच रस्ता इथे. सो काम तर चालू आहे, जेवढं ओव्हरऑल बघून कळतं आहे. वा
चांगलेच मोठे मोठे खड्डे आहेत. ओके, तिकडनं ते आता अल्टरनेट ब्रिज बनतो आहे म्हणून वाटतं या रोडचं काम नाही केलं जातं आहे. तो बघा, म्हणजे हा रस्ता एकदम शॉर्ट होऊन जाईल हा एकदा कंप्लीट झाला की. सही आहे. ते चालू व्हायला अजून 1 वर्ष तरी जाईल बहुतेक. 1 वर्ष किंवा त्याहूनही जास्त, आपण काही गॅरंटी देऊ नाही शकत. पण ज्या प्रकारे बघतोय काम खूप वेगाने चालू आहे. ट्रॅफिक जॅम आणि ह्याच रस्ते सर्वात जास्त भीती हलकी हलकी माती आहे आणि तो चिखलसारखं झालं आहे. आपल्या टायरची ग्रिप तर पूर्ण गेलेली आहे. बेकार स्किड होतं टायर पण. येस, इथून पुढे पुन्हा एकदा चांगला सिमेंटचा रस्ता आहे. बरं, आणि पूर्ण क्रिएट झाल्यावर तर मस्त हा 4 लेनचा सिमेंटचा मोठा रस्ता बनतो आहे. हे काय डायव्हर्जन आहे? ओके, हां तसंच आहे परत. ओके ओके, हां आय थिंक हा जो कोणता रोड आहे मला याचं नाव नाही आठवत, समृद्धी महामार्ग का कोणाला तरी, तो दिल्ली मुंबई कनेक्टिंग रोड बनतो आहे. तो प्रोजेक्ट इथून बाजूने चालला आहे आणि त्यामुळे हा इकडे लेफ्टचा ऑप्शन दिला आहे. सही आहे. जागोजागी कामं चालूच आहेत आणि बहुतेक अंदाजे पुढच्या 2-3 वर्षात हा रोड बऱ्यापैकी झालेला असेल पूर्णच. त्यावेळेला राईड करायची मला काहीतरी औरच असेल. कारण की बघा ना, आता 3 लेन आता ऑलमोस्ट हा बघा 3 लेनचा रोड आहे. 6 लेनचा पूर्ण रोड बनून जाईल आणि त्यानंतर सुसाट जाऊ शकतो इथून. स्पीड लिमिट 20 ठेवली आहे. कसं शक्य आहे? थोडा पुढे आला आय थिंक सिमेंटचा रोड आता संपलेला आहे, जो काम झाला आहे तो. अजूनही डायव्हर्जन दिसतात कारण प्रॉपर डांबरी रस्ता आता सुरू झाला आहे. ब्रिजेसचे काम चालू आहेत. पण जो प्रॉपर कॉन्क्रीट रोड होता तो ह्याच्यापर्यंतच होता, जो मधून पॅचेसमध्येच मिळत होता. असं पूर्ण पण क्लिअर नव्हता. आणि इथून पुढे प्रॉपर टारमॅकवाला रोड. पण त्या सिमेंटच्या रोडपेक्षा ह्या रोडवर चालवायला जास्त मजा येते. फक्त तो चांगल्या कंडिशनमध्ये असला पाहिजे, जास्त खड्डे नसले पाहिजेत. कारण की सिमेंटचा रोड मोस्टली तेवढा का होता स्मूथ नसतो, अनइवन असतो, वरखालीच असतो. हा रोड कम्पॅरेटिव्हली खूप जास्त स्मूथ असतो आणि चालवायला पण जबरदस्त मजा येते त्याच्यावर. सो टाईम चेक 11:10. 9:40ला आपण एक्झॅक्ट निघालेलो आणि एक्झॅक्ट 11:10ला आपण पोचलो मुरबाडमध्ये. सो 1.5 तास लागला इथपर्यंत यायला. आणि रस्त्याची कंडिशन तुम्ही बघितलंच, ऑन अँड ऑफ आहे. मध्ये सिमेंटचे पॅच आहेत ते खूप जबरदस्त आहेत. डांबराचा पॅच खूप थोडासा पॅच जो तो चांगला आहे आणि मोस्ट ऑफ द ठिकाणी कामच चालू आहेत. पण ऑन अँड ऑफ आहे रस्ता. सो ओव्हरऑल तसं बघायला गेलं तर 70% रस्ता चांगला आहे म्हणू शकतो आपण. इथून आता पुढे बघूया काय कंडिशन आहे. आणि आपण आता जो ब्रिज बनतो आहे त्यानंतर मुरबाड पूर्ण बायपास होऊन जाईल. जे मेन सिटी एरिया आहे तो पूर्ण बायपास होऊन जाईल आणि डायरेक्ट आपण पुढे निघू. सो कामं तर जोरदार चालू आहेत पूर्ण रस्त्यावर. लागलं प्रॉपर डांबराच्या जबरदस्त आणि ह्याला म्हणू शकतो एक सिनिक रोड. मस्त दुतर्फा झाडाने भरला आहे आणि पूर्ण टारमॅक. थोडासा खराब वाला पॅच, सगळा चिखल. बाबा
रस्त्याचं बरंच काम बाकी आहे आणि व्हायला बराच वेळ. म्हणजे लेफ्ट साईडला डांबरी काय बोलतो कॉन्क्रीटचा रोड बऱ्यापैकी झाला आहे. ओपन केला असतं जरा सोपं झालं असतं कारण की ह्याची हालत तर खूपच बेकार आहे. जस्ट वर खाली नाही आहे त्याबरोबर तो चिखलाची लेअर पण झाली आहे. तो वर खाली बरोबर तो स्लिपरी पण झाला आहे. रस्ता कळतच नाही आहे काय आहे तो. फक्त खड्डे आणि हा असा पायच दिसतोय. मला तर परत येतानाचं टेन्शन येतं आहे. तो रस्ता बघा. आणि टोकावड्याच्या काही किलोमीटर आधी रस्ता खूप बेकार आहे कंडिशन. पुढे पण तसाच दिसतोय. म्हणजे इथे आल्यावर लक्ष समोरच्या डोंगरांकडे जायचं आधी, पण आता कंप्लीट रस्त्याकडेच बघत राहावं लागते. इथे पण बऱ्यापैकी काय बोला वृक्षतोड झाली आहे. बरीचशी झाडं तोडली गेली आहेत आणि आत्ता रोड असा सिनिक सुरू व्हायला लागला. समोर डोंगर दिसायला लागले आहेत दुकान ठरवणारे. आणि हा माळशेजचा फेमस रस्ता हा तोच आहे का जिथे झाडांनी सराउंडेड असायचा? काय माहीत, मला आता कळतच नाही. मी आता टाईम नाही आला म्हणून की आजूबाजूची झाडं तोडली आहेत म्हणून. तर रस्त्याची जी ब्युटी होती ती हरवल्याच जमा झाल्यासारखं वाटते. आय होप तो रस्ता नसावा, पुढे असेल. पण नाही, सगळ्याच साईडला हालत तीच आहे. आजूबाजूची सगळी झाडं तोडली आहेत यार. काय जबरदस्त रस्ता होता. माळशेज त्यासाठी फेमस होतं कारण की एकदम स्ट्रेट पॅच होता, खाली उतरून असा सरळ आणि पूर्ण झाडांनी कवर्ड असा. आणि आता ही आजूबाजूची झाडं तोडल्यामुळे बेकार. हो, काय व्ह्यू आहे यार टॉपला. अवघडमध्ये तडमडला. एकच नंबर का वाटतंय सगळे जबरदस्त. जबरदस्त धबधब्यांनी भरलेले रोड बघू शकता. समोरच्या डोंगरावर किती आता असंख्य मोजता येणार नाही अशी मध्ये मध्ये बरं. जर प्रत्येक पॅचवर जशी नजर फिरवतो तिथे धबधबा दिसतोय. एवढे धबधबे आहेत. सुंदर. हो हो हो, काय रस्ता आहे जबरदस्त. इकडचीच माझी एक रील आहे. आय थिंक मी ट्रान्झिशनवाली ती रील टाकली आहे. ऑलमोस्ट 1 मिलियन जाणार होती पण जरासाठी राहिली. ते 900Kच्या वरती कितीतरी गेली आहे. एक्झॅक्ट हाच स्पॉट आहे जिथे तो ट्रान्झॅक्शन केलेला. म्हणजे वावर येताना पण इथे थांबणार आहे फॉर शुअर. ट्रान्झॅक्शन केलेला की कुठं तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेला समर वर्सेस मॉन्सूनवर. हो हो हो, समर बघा काळू धबधबा. आता मी थांबतो आहे आणि थोडं कुठे थांबू यार. आय थिंक याचा जो स्पॉट आहे म्हणजे जिथून ट्रेक सुरू होतो तो पार्ट पण इथूनच गेला आहे. ओके, परफेक्ट स्पॉट मिळाला आपल्याला थांबायला. इथून दिसतं आपल्याला काळू वॉटरफॉल. सो या स्पॉटवर थांबलो आपण. समोरची जी तिकडे कमान दिसते तिथून काळू वॉटरफॉलचा ट्रेक सुरू होतो आणि हा आहे काळू वॉटरफॉल. 7 टप्प्यांमध्ये तो खाली पडतो. आपल्याला पहिला टप्पा, दुसरा आणि तिसरा टप्पा इथे बघू शकतो आपण. काय वाटतं यार जबरदस्त. त्याचा टॉप आहे पूर्ण खूप सही. सो हे आपलं थोडक्यात काळू वॉटरफॉलचं दर्शन झालं आहे. आणि चला पुन्हा आपल्या माळशेज घाटाकडे कंटिन्यू करूया. खतरनाक व्ह्यू आहे यार, खतरनाक. आणि ही जी कमान दिसते ही कमान, इथून तो ट्रेक सुरू होतो. ट्रेक नाही म्हणजे हा रस्ता पुढे जाऊन नंतर पुढून तिथून ट्रेक आहे. नदी वगैरे क्रॉस करायची आहे.
काळू रिव्हर क्रॉस करावी लागते त्यासाठी, आणि त्याला खूप जास्त फ्लो असतो. लगेच तिथे आता रोपवे टाईप बनवले आहेत, त्याची आय थिंक वन साईड फी 100-150 अशी काहीतरी फीज आहे. त्याच्याने तुम्ही ते करू शकता. पण येता तर वीकडेलाच जा, विकेंडला खूप बेकार गर्दी असणार आहे तिथे. हो हो, पोलीस चेकिंग जोरदार चालू आहे. अरे डिक्की उघडी ठेवली, डिक्की उघडी ठेवूनच चाललं आहे तू. छानच. त्याच्यानंतरचा वॉटरफॉल आहे निसर्ग किम्या. मला नाव अजून चांगलं लक्षात आहे. आता पाऊस नाही आहे त्यामुळे एवढेसे वॉटरफॉल तुम्हाला ॲक्टिव्हेटेड नाही दिसत. पण या पूर्ण रोडच्या साईडला काही काही थोड्या अंतरावर वॉटरफॉल असतातच. असे छोटे मोठे झरे असतात, नाही तर वॉटरफॉल असतात मोठे मोठे. सो आत्ता लागेल आपल्याला निसर्ग किम्या वॉटरफॉल. होपफुली तिथे पण पाणी असेल. बघा प्रॉपर वॉटरफॉल आहे. इथे पार्किंग स्पेस बनवली आहे. किती पाणी आहे बघूया. आहे चांगलंच आहे. चांगलं म्हणजे हे खूप कमी आहे तसं बघायला गेलं तर. ह्याच्यापेक्षा खूप जबरदस्त फोर्समध्ये वाहत असतो. चला पुढे. इकडे कायच्या पार्टी चालू आहे जोरदार. मी तो स्पॉट शोधतो जिथून मगाशी ज्याच्याशी बोलत होतं, जिथून काळू वॉटरफॉल अजून जवळ दिसतो थोडा. अच्छा हा तो स्पॉट होता जो मी बोलत होतो, जिथून काळू वॉटरफॉल पुन्हा आता धुक्याआड गेला आहे. पण इथूनच कुठून तरी दिसतो. हा तो वा इथून समोर. येताना थांबू इकडे. डन. येतानाचा इकडचा स्टॉप आपला. आणि आता आपण हे दुपारची वेळ झाली, 12:21 झालेत म्हणून हे असं दिसतंय. नाहीतर हे पूर्ण धुक्यामध्ये असतो. हा रोड दिसतच नाही, पूर्ण धुक्यामध्ये असतो. जेव्हा मी सकाळी राईडला येतो तेव्हा पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला असतो. तर मग फायनली पोचलो आपण माळशेज घाटाच्या टॉपवर. जबरदस्त फिलिंग आहे यार. आणि मी जेवढ्या वेळा माळशेज घाटाला आलो आहे एवढा ओपन मी माळशेज घाट बघितलं नाही. आज लेजिट काहीच आम्हाला धुकं वगैरे काही दिसत नाही. लांबपर्यंत धबधबे दिसत आहेत क्लिअर. आणि ही एक विविंग गॅलरी आहे इकडे. जाऊया पुढे. सध्या मी पहिला हॉल्ट जो जे शक्य तेवढं लांबच घेतो, म्हणजे आपला मेन माळशेज घाट पार करून पुढे. आता इकडचा मेन वॉटरफॉल जो म्हणजे जिथून प्रॉपर रस्त्यावर जो पडतो आणि त्याच्यातून आपण बाईक काढतो. चला ऑलरेडी खूप एक्सायटेड आहे मी आता त्यासाठीच. हा बेस्ट पार्ट आहे. आणि हा आता मी बघतो तो हा फोर्स काहीच नाही. मी यापेक्षा कितीतरी पटीने जेव्हा जास्त त्यातून पाणी येत होतं, फोर्स होता त्यामधून, तेव्हा पार झालं आहे. खूपच सही आहे अरे. हो हो. हा 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 हा. चला आय थिंक इथे पुन्हा एकदा व्हिडिओ काढली पाहिजे. हाय अरे हे तुम्ही बघू शकता पूर्ण भिजलो आहे. आणि जे शॉर्ट्स होते टोटली वर्थ होते या वॉटरफॉलमध्ये जाण्याचे. इथून येणारा वॉटरफॉल आहे आणि हे दादा आहेत ते इथे फोटोशूट करतात. आता ते पेड आहे की कसं आहे, पण त्यांनी आपले जबरदस्त फोटोज काढलेत. बहुतेक थंबनेलला पण तुम्ही बघितलं असेल, तर मला तो मिळाला आहे. तर एवढ्याचा माल मी इथे सोडून गेलो आणि इथे फोटोशूट चालू होते आपले. सो लकीली कोणी काय केलं नाही, नशीब. चला आता पुन्हा वेलकम बॅक टू मोटो ब्लॉग सेटअप. चला पुढे जाऊन येऊ. चला आता तो टनलवाल्या पार्टमध्ये जाऊन येऊ. वाव यार काय आहे यार हा माळशेज घाट, जबरदस्त. आणि एवढंच नाही, त्याचं ह्या माळशेज घाटाला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. जो पुढे एक पॅच आहे माळशेज घाटाचा, तिथे शिवाजी महाराजांचं पदस्पर्श झालेली खिंड आहे.
सो हे देखील महाराष्ट्र घाटाचं एक महत्त्व आहे. आता दाखवेल तुम्हाला, समोर येईलच तो पॅच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड. जबरदस्त. वाव. आणि हा रस्ता खूप चांगला बनला आहे. होपफुली मी खूप आधीच स्टेटमेंट नाही देते ना. नाही बरोबर. या रस्त्याची हालत खूप बेकार होती जेवढं मला लास्ट लक्षात आहे. आता एक नंबर बनवला, एक नंबर. वाव. हा बघा, जबरदस्त. हो. आता इथे हवा जाणवायला लागली आहे चांगलीच. इथपर्यंत जाऊया. आय थिंक विविंग गॅलरीला जाण्यात मला तेवढासा काही खास अर्थ वाटत नाही आहे. इथेच कुठे थांबेन आणि इथूनच रिटर्न फिरू. खरं म्हणजे पुढे पण जायचा प्लॅन आहे, पण तो आत्ता नाही. पुन्हा येऊ जेव्हा आपण, मी जसं की मगाशी बोललो आहे, बदलापूरवाला जो रोड आहे, जो अजून सिनिक आहे, बारवी डॅमवाला रोड, त्या रोडने येऊ आणि तेव्हा हे सगळं दाखवेन. आता अजूनपर्यंत तरी आपण ड्रोन नाही उडवलं आहे आणि आता ड्रोन उडवायची वेळ आलेली आहे. चला बघूया कुठे उडवायला मिळतं आहे. माझा विचार झाला आहे की ह्या जागेवरून ड्रोन उडवावा, आणि या व्यतिरिक्त मला असं वाटतं तिथे जाऊन कुठेतरी थांबून आपण उडवला तर जेव्हा शॉट्स आहेत ते धबधब्याच्या खूप जवळून आणि खूप मस्त मिळतील इकडच्यापेक्षा. चला जाऊयात पुढेच तिथे कुठेतरी. वेलकम बॅक. पुन्हा जमिनीवर स्वागत आहे. आणि तुम्हाला नक्कीच हे ड्रोन शॉट आवडले असेल. काय जबरदस्त होते. फुल ड्रोन वसूल करून घेतला मी आज. आणि आता जाताना येथे बोललेलो अजून एक स्पॉट आहे जिथे ड्रोन उडवायचा आहे. सो चला डायरेक्ट आता त्या स्पॉटवर भेटू. तर मग हा तो स्पॉट आहे जो मी बोललो जिथून काळू वॉटरफॉल दिसतो. माझ्या मागे तुम्हाला आता दिसत असेल बघा इथे. समोर आहे काळू वॉटरफॉल. दुसरा टप्पा, माझा पहिला टप्पा एका डोंगरा मागे होतं. चला ड्रोन उडवून बघू. सो हे झालो आपण लँड. आणि जसं की ठरवलेलं, जसा मला शॉट हवा होता काळू वॉटरफॉलचा, एक्झॅक्ट तसाच्या तसा शॉट मला मिळाला. हा DJ जो
म्हणजे जेव्हापासून घेतला आहे तेव्हापासून मी विचार करतो की असा कोणता तरी जबरदस्तवाला वॉटरफॉल किंवा अशा कोणत्या तरी ठिकाणी मला व्हिडिओ शूट करायला मिळाला, तसा ड्रोन शॉट मिळाला पाहिजे. आणि एक्झॅक्ट तसा मिळाला आहे मला. जबरदस्त वाटलं. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही हा बघितलं असेल, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तो खूप रिस्की होतं लेजिट. आणि काळू वॉटरफॉल ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता किती लांब आहे इथून. सो नाही म्हटलं तरी सरळ बघायला गेलं 3-4 किलोमीटरचं तर डिस्टन्स सहज आहे. 3-4 किलोमीटर कमीच बोललो मी, त्याहूनही जास्तच आहे. आणि हा ड्रोन शॉट खतरनाक आला. मला टोटल पैसा वसूल वाटतं आता ड्रोन. चला भेटू आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो हे आपण निघालो इथून आणि जबरदस्त यार काळू वॉटरफॉल काय दिसतो यार, जबरदस्त आहे. मला तो ट्रेक पण करायचा आहे पण पुन्हा कधी. पण आत्ता जे काळू वॉटरफॉलचे शॉट्स मिळाले टोटल पैसा वसूल आहेत खरंच. सो चला आता रिटर्न जर्नी सुरू. आणि निघाल्यापासून सकाळी 9:40ला निघालो आहे. त्याच्या आधी घरातनं चहा चपाती खाल्ली. त्यानंतर पाणी पण नाही प्यायलं लेजिट. मी पाणी पण नाही प्यायलो आहे. नुसता बाईक चालवतो आहे. पोचलो इथे. आता माशेजानं पुन्हा रिटर्न जर्नी सुरू केली आहे. आणि लेजिट माझं पोट आहे ते फक्त या ड्रोन शॉटनेच भरलं आहे. तुम्ही बघितलं असेल, जबरदस्त होतं. सो आता रिटर्न जर्नी तर सुरू झाली. मी जास्त काही हे रेकॉर्ड नाही करणार, खूप बोरिंग पार्ट असतो रिटर्न जर्नी. सो तो पुन्हा एकदा काळू वॉटरफॉल एकदा दाखवतो. माहीत नाही दिसतं की नाही इथे, तो बघा समोर तिथे. तसं आपण जास्त डिटेलमध्ये बघून झाला आहे पण तरी पण जितक्या वेळा बघतो ना तितक्या वेळा तो तितकाच सुंदर वाटतं दर वेळेला. सो चला मग पुढे कुठेतरी रस्त्यात भेटू. हो हॅलो मंडळी, थोडाच पुढे रस्त्यात मी थांबलो आहे निसर्गकिनारा धबधबाच्या इथे. आणि विचार केला की आजचा ब्लॉग रस्त्यात एंड करेन, पण रस्त्यात एंड करण्यापेक्षा या सुंदर ठिकाणी एंड केलेलं काय वाईट आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आजचे ड्रोन शॉट आवडले असतील, कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.